तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आज लेट उठलं मस्त मध्ये, आज सुट्टी असल्यामुळे. आणि आत्ताच चहा वगैरे घेतला, म्हणजे चहा आणलाय होतून. आणि श्रद्धा बसली इथं टी व्ही बघत आणि चहा पित. आता माझा पण चहा रेडी आहे, तो पण प्यायचा आहे मला. तर मित्रांनो, परवा दिवशी व्हिडिओ जो अपलोड केला तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही पाहिलं का? पाहिलं नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन बघा. आणि कुणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर हे आमचं डेलीचं रुटीन आहे. आज सुट्टी असल्यामुळे लेटच उठून आता चहा वगैरे, म्हणजे फ्रेश होऊन चहा वगैरे घेतोय. आणि पाठीमागं टी व्हीवर चालू आहे. हिला आवडतं, म्हणजे आम्हाला दोघांना पण आवडतं, देवाचे सॉंग्स लावलेत मस्तमध्ये. तर आजचं बघू काय प्लॅन होतं आहे का, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच पुढं. मॅडमची तब्येत पण जरा बरी नाही आहे, त्यामुळे जरा सुकले. उठल्यामुळं लगेचच नाही बोला वाटत, काय उठले तर आपण फ्रेश झाल्यानंतर आपण भेटूया. तर आता आम्ही चहा पिऊन घेतो, तुम्ही पण चहा पिऊन घ्या. आणि आम्ही फ्रेश होऊन झाल्यानंतर मग आपण भेटूया.
आज चालू आहे आम्ही दत्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. आता दर्शन घेतलंय आता. आणि आता इथे दत्त जयंती आहे, त्याची तयारी सुरू आहे. मागे दाखवत दत्त जयंती आहे आता हो, त्याची तयारी मंगळवारी. सुरू आहे त्याची आता तयारी इथे. सुरू आहे भरपूर हां. अशी बघू शकता. तर चला आता निघतो. तर या मित्रांनो मिसळ खायला. तुमचा उपवास आहे ना, मग काय मी माझा ते- उपवास आहे त्यामुळे मी चहा घेतलाय आणि हिला मिसळ. मिसळ खाऊ वाटली. म्हणजे हिला पुरी भाजी खाऊ वाटली ती पण हो, भेटणंच पुरी कुठं भाजी लोणी. किंवा छोले पुरी वगैरे खायचं होतं मला, हा. पण ते भेटलं नाही. मग म्हणलं मिसळ तर काय मग खायचीच असते त्यावर. इथं आलो आम्ही श्रीराम मिसळमध्ये. तर करू चालू. तुम्ही पण घ्या नाश्ता करून, आम्ही पण करू. तर मित्रांनो आज आमच्या इथं वडापावचा बेत आहे आणि श्रद्धा बनवते का ते वडापाव. हे बघा वडे बनवायचं काम चालू आहे. वडे बनवते. हे खूप दिवस झाला म्हणलं होतं घरीच वडापाव वगैरे बनव. आणि बरेच लास्ट आपले ब्लॉग जे आहेत त्यामध्ये बऱ्याच ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की वडापाव आमच्या दोघांचाही तो फेवरेट आहे, त्यामुळे आवडतो आम्हाला. मी नेहमी बनवत असते. बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवलेला चांगला लागतो आम्हाला वडापाव. आज आता वडापाव बनवते. वडे झाल्यानंतर खातो. आज माझा उपवास पण आहे, मला उपवास सोडायचा आहे त्यामुळं वडापाव सोबत उपवास सोडून हे बघा वडा. तर चला आता बघू वडे कसे होतात ते सांगतो तुम्हाला. तर चला आता मस्त मध्ये वडापाव खाऊन झाले आणि आता वडापाव छान झाले ते तुम्ही बघितलेच. आजचा दिवस पण संपला. आता संध्याकाळ झाले, उशीर झाला. तर आता हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.